नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बॉम्बे हायकोर्ट 2025 ज्युनियर क्लर्क पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्या शॉर्टलिस्टबाबतची अपडेट माहिती आपण बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिली, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या। या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहिती शेअर करत असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट 2025 म्हणजे जानेवारी महिन्यात दिनांक 22 जानेवारी 2025 ते दिनांक 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत क्लर्क या पदाचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हे भरले गेले आहेत। यामध्ये एकूण 155 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शॉर्टलिस्ट। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण शॉर्टलिस्ट कशा पद्धतीने उमेदवार होतील, त्यानंतर पुढे आपण निवड यादी आपलं शॉर्टलिस्ट तुमची कधी लागणार आहे त्याबाबतची अपडेट देऊ। तर बघा मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टामध्ये मुख्यतः जे लॉ ग्रॅज्युएट असतात त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट असा उतरता क्रम असतो। मोस्टली मित्रांनो, ज्यांना जास्त टक्के किंवा ग्रेड्स असतात त्यांचे शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। यामध्ये असं नाही की ग्रॅज्युएट मुलगा होणार नाही किंवा 12वीचा मुलगा होणार नाही, पण मित्रांनो, ज्यांचं हायर क्वालिफिकेशन असतं त्यांना पहिल्यांदा प्राधान्य असतं। आणि ज्यांचं वय वाढतं आहे किंवा ज्यांचं लग्न झालं आहे, मॅरिटिकल स्टेटस हे बघून हे उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातात। तर बघा मित्रांनो, याची जी शॉर्टलिस्ट आहे साधारणतः मागील वर्षी जे भरती निघाली होती त्यामध्ये एकूण 9000 पोरांना बोलवण्यात आले होते। त्यामध्ये सुद्धा त्यावेळेस 206 जागा होत्या ज्युनियर क्लर्कसाठी, त्यामध्ये एकूण 9000 पोरांना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते। यामध्ये या ॲडमध्ये सुद्धा तसंच म्हटलं आहे मित्रांनो, शॉर्टलिस्टचा कोणताही क्रायटेरिया दिला नाही, फक्त 1:10 असं पण काही दिलेलं नाही किंवा 1:20 असंही काही दिलेलं नाही। त्यामुळे मित्रांनो, या भरतीमध्ये सुद्धा 5000+ विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे। कारण की मित्रांनो, मागील 2023मध्ये जी भरती झाली होती त्यामध्ये प्रथम यादी ही 5000 जणांची लावण्यात आली होती, त्यानंतर पुढे 4000 जणांची यादी, दुसरी यादी ही प्रसिद्ध करण्यात आली होती। तर यामध्ये सुद्धा तसंच होईल मित्रांनो। तर बघा, तुमची जी शॉर्टलिस्ट आहे ती एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल मित्रांनो, 100% मित्रांनो। कारण की एप्रिल ते मे दरम्यान यांची पहिली शॉर्टलिस्ट लागून जाईल आणि त्यानंतर जून ते जुलै दरम्यान दुसरी शॉर्टलिस्ट ही प्रसिद्ध करण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जाहिराती संदर्भात किंवा इतर कोणत्याही संदर्भात माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो, आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।